अशीच गुढी मांडायची ना का वरणी म्हटलं वर एका टिनावर नेचं का गुढीला का काय बा ततीच बांध ना. गेल्या वर्षी ततीच बांधली जा पुन्हा आईला का तू हा बा बांध ततीच बांध. बरं 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 काही विषय नाही. बापा बापा यानं तर गुढी मांडली वाटते. 6 नाही वाटले बरोबर. ओ डानियाबाजी इकडे बोल काय सांग लवकर. इतक्या लवकर असते गुढी हा बा 8 वाजता राहते म्हटलं 8-9 वाजता. मग काय इतक्या लवकर असते गुढी पाडवा. काहीच माहित नाही म्हटलं. गुढीपाडवा टाइम राहते कॅलेंडरवर टाइम राहते त्याचं 7च्या आधी ते गुढीपाडवा म्हणायला लागते. तुम्हाला काय माहित आहे बा तुम्ही उन्हाळे नाही पाहिले बरोबर. त्यापेक्षा जास्त उन्हाळे नाही पाहिले म्हटलं. काय तुला कुठं चालला तुला तेच विचारसाठी आलं म्हटलं. ते काय काय लागते त्याला ते म्हटलं हा बा आपलं आंबे डांक लागते निंबाचा पाला लागते आणखी कोणता आहे ते वारत वारत राहते ते म्हटलं काय म्हणतात त्याला. काहीच माहित नाही तुम्हाला काहीच म्हटलं. हा बा आताच विचारून घ्या मला नाहीतर आम्ही मेलो आणि म्हातारी माणसं बस झालं तुमचं म्हटलं. अरे ते कळसरा म्हणता कळसरा माहित आहे का नाही तुले. गेल्या वर्षी गुढीपाडवा केलती की नाही तुला कळसरा म्हणता. कडसरा नाही का भुललो होतो म्हटलं मी. तुमच्या वारात आहे का वावरात म्हटलं धुरे धुरण पाहायचं कळसरा. आणि मा वावरात जा गेला का तू ते कैऱ्या आहेत का नाही 2-3च नाही म्हटलं जास्त नाही शिल्लक का नाही. चाल बरं तुझ्यासोबत येतो म्हटलं मी. हो चाल. तुम्हाला काय याची गरज म्हटलं आणतो मी ते बरोबर आणतो. बाबा कडसरा आणतो निंबाचा पाला आणतो तुमचं ते आंब्या डांग आहे का नाही दोन कैऱ्यावाला आणतो म्हटलं. काही येऊ नका काही गरज नाही म्हटलं याची. याच लागते मला वारात नाही. चाल वारा चाल बरं तू काय खरंच नाही वाटत गड्या. आणि दुसरी गोष्ट आता लहान लहान लेकर येतात म्हटलं आंब्या डांग घ्यासाठी बा पुरं धिंगाच करता म्हटलं. चाल 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 त्याबरोबर मी चाललो म्हटलं वारात नाही. हो मी येतो म्हटलं. वारातलं का आंब्या झाड आहे लोक निरा धिंगाणं करता म्हटलं. मग येतो म्हटलं मी. चाललं का बरं बरं बरं. चाल शिवलाल चाल. चला बा चला चला. जिंदगी एक सफर है सुहाना यहाँ करो क्या है किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना गाणे म्हणण्यासाठी आलं म्हटलं. ते पाहू लागलं मला ते दिसून आलं मला ते काय म्हणतात कळसरा ते असं एवढं सकाळी झाड ते कुठे आहे ते कसं दिसते ते. अले माहित नाही तुले मला नाही माहित म्हणून मी झाला का बसलो. अरे लावत दिल बा बाय आंबा दानक्यात मस्त आईला म्हणू कलसाला गिलसाला काहीच नव्हता म्हणा. अरे दिसत नाही म्हणा वावरात नाही खा लागते गड्या मार तुला. 2-3 दिवसात तू मार खातच म्हटलं. अरे मेळा पाहू लागलं मला जरासं हा बाय एवढंसं झाड राहते पानं पानं राहतील बारके बारके बाय असं वेगळं झाड राहते असं वेगळं लेस वेगळं झालं ते दिसतच नाही म्हटलं. आता आंबा दान काय तर निंबाचा पाला पण आहे आपल्या मागं झालंच आहे म्हटलं. हे 2 घेऊन जाऊ कलसाला दिसलाच नाही म्हणा. हा म्हटलं दगण्या खरंच सांगू लागलं तुले दिसत नाही बोलते लेकरत नाही का जमलं का म्हणजे काय हे असले का काय टेन्शन आपल्याला. संख्या दगण्या काय बोला काय म्हणतो हे आंबा डांक कुठून आणले तो. मला एवढं नाही माहित. डॅनी आबाजी वावरात झाड आहे मस्त आंब्याचं कैऱ्या गिऱ्या आहेत. मग काय तर म्हटलं जा वावरात जा भेटते तुम्हाला. घोर पडला पुरा ततीच तर मी थंड झालो म्हटलं. हबा म्हटलं मला कामावर जावं लागते. मी काय म्हणतो हबा आणि उशिरा लय उरला म्हटलं काहीच नाही झालं म्हटलं. मग म्हणून म्हटलं हबा मला हे आंबा डांकात का मला द्या तुम्ही निंबाचा पाला मी तोडतो बरोबर. तुम्ही जा म्हटलं डॅनी आबाजी वावरात आण जा कैरावालं मी सांगतो डॅनी बुडाले. नाही देत ना आम्हाला उतील हुलाला आणलीत बस झाला. आम्ही निंबाचा पाला नेतो आंब्या दान केलं येतो. जा ना तुम्ही धान्य आबाजी तुम्हाला देते आम्हाला देत नाही ते आबाजी आम्हाला मारते. तुम्हाला काल मारणार बे मारत नसते ते डॅनी आबाजी मारत नाही तुम्हाला काय डिसिंग घेऊ नका ना. जा तुम्ही हे मला द्या ना म्हटलं हे झाड नाही म्हटलं आम्हाला उतील हुलाला गुद्दी आता झालं आमचं सगळं झालं म्हटलं देत नाही आम्ही चालले जगण्या. काय लेकरात राजा तुम्ही काय देत नाही म्हटलं. अबे तुम्हाला कामं नाहीत ना एवढे. अबा मामा किती काम आहेत म्हटलं. तुमचं काय दिवसभर हिंडणं इकडे तिकडे पळणार म्हटलं. अबा तुमचं दिवसभर तेच चालू राहते म्हटलं. अबा मला द्या रे बाबा आम्हाला जाऊ द्या लवकर. तुम्ही जा तिकून अबा निंबाचा पाला तेवढं तोडून देतो तुम्ही तुम्हाला. ते हे घेता ते डांक मग आंबे डांक घेजा जा घरी. बरं घ्या मग न्या मग काय करता मग न्या जातो आम्ही डबल डॅनी आबाजी वावरात नाही डबल तोडतो एकदा. जा मग न्या मग. बरोबर जगणं चांगलं आहे का हे संख्या लय भारीला संख्या. तुला मारुतीला सोबती आला का हटलं काही कामी नाही लागा तू. दगण्या हे लोकले भाले असता फायदा उतरता फायदा दुसरं काहीच करत नाही तिकडे. आपल्याला टाइम आहे आपल्याला इकडून आपण पैत जाऊ म्हटलं. मग काय लांब थोडे डॅनी आबाजी वावर बाद नाही तिथून काय नाही न्या म्हटलं म्हणून काय न्या. बरं काही विषय नाही. गेले आता हे डांक घेतो निंबाचा पाला तोडायला गेल नाही का बस. ते कडसरा पाला ते वाटते कुठे पाच ते बस काही विषय नाही. शांताराम हे घे म्हटलं गळवा घे. त्या दिवशी मी गळवा नेला नाही त्या घरून ते दूध नेलं म्हटलं दुपारी हे गळवा घे म्हटलं. हो ना म्हटलं ठेव बाबू काय पेटी गिटी का पैसे जमा करते का रे शांताराम काय दे हाय काय दे म्हटलं. हे का हे पेटी आहे ना आम्हाला माहिती आहे ते पेटी आहे म्हणून तेवढं समजते मला. पण हा बा ते हाय कशासाठी बा का नवीन वर्ष आहे म्हणून का पैसे गिसे जमा करायचे काय करायचं तुला कायसाठी आहे ते. वा ध्यानच बोललो माय ते म्हैस शिकायची म्हणे म्हैस तुम्हाला घ्यायची तुम्हाला म्हैस. ही आपली रुक्मिणा ही का हे काळीवाली म्हैस. मग पांढरी असते का बाबा काळीवालीच म्हैस म्हटलं. रुक्मिणा तिचं नाव रुक्मिणा म्हटलं हा बा पाहिजे का तुम्हाला घेता का तुम्ही.
अबे शांताराम नवीन वर्ष म्हणून काही करू लागला धंदे. अबे काय या गावातनी याच्यासारखी दूध कोणीच देत नाही आणि तू इकू राहिला म्हैस काही सांगू राहिला का मला. करावंच लागते ना बाबू, करावंच लागते ना बा. म्हटलं फसलो ना मी पुरं दोन्हीकडून फसलो ना मी. ते शेट आलता म्हटलं मागायले ते पैसे द्यायला लागते मला शेटचे. माझ्याकडे कुठे पैसा आहे, सगळा पैसा मी येईल लावला संत्र्याने त्याले. म्हटलं आता बा मी म्हटलं देतो म्हटलं संध्याकाळी म्हैस शिकतो म्हटलं आणि ते तुमचे पैसे. अरे बापा अरे पैशासाठी करू तू. अरे भाग्य लागते म्हटलं ती म्हैस घरात यायले, तिचे सगळं दूध देत नाही कुठी. अरे बा कर्ज घे बा सरपंचाजवळून ना बा त्या शेटले पैसे देऊन टाक, इकू नको म्हटलं म्हैस. ना बा जाऊ दे ना तिकडे. बा घरात नाही 2-2 म्हशी आहेत ना ऑलरेडी. कुटार कमी पडलं ना मला म्हणून म्हटलं जाऊ द्या म्हटलं इकून टाकतो, शेटले पैसे देऊन टाकतो. ही पेटी यासाठी ठेवली म्या, आपलं नाव लिहायचं आपली रक्कम लिहायची सही लिहायची या पेटीमध्ये टाकायचं. संध्याकाळी मी ही पेटी खोलतो, बस ज्याची जास्त रक्कम आहे त्याला म्हैस देऊन टाकतो. बंद लिफाफा म्हणजे बा ज्याची आता किंमत असेल त्या चिठ्ठीमध्ये लिहायचं, आपलं नाव लिहायचं, आपली सही लिहायची, नाव लिहायचं, किंमत लिहायची नाही का. समजलं. संध्याकाळी खोलतो मी पेटी, ज्याची बा जास्त रक्कम असेल त्याची म्हैस म्हटलं. संध्याकाळी शेट येऊन म्हटलं 8 वाजता मला पैसे द्यायला लागते. ना दे पण हा नगदी पैसे मागतो गड्या. हा लोक कसे असतात बा देता आता पैसे एका महिन्यानंतर पैसे देतात म्हटलं, म्हणून म्हटलं नगदी पैसे म्हणतो बा सांगून देतो. म्हणणार सर बाबा मला अर्जंट पैसे पाहिजे ना. मग काय मी आता झाबरूला फोन लावला, झाबरू म्हटलं दवंडी दे म्हटलं पुरा गावात नाही असं तर सांग बा की बा आपला शांताराम खनखने त्याची रुक्मिणा नावाची जी म्हैस आहे विकुराला म्हणा, ज्याला समजा घ्यायची असेल बा आपलं ते लिफाफा लिहा आणि शांतारामच्या घरी जाऊन त्या पेटीमध्ये ते लिफाफा टाकून द्या. चालते ना हा बा 100% 1 लाखाच्या वर जाते म्हटलं किंमत. मग काय 1,10,000च्या वर जाते म्हटलं. शरत देतो मी. आता मी पण माझी इच्छा आहे घ्यायची, मी पाहिजे तसा बजेट काही विषय नाही. बरोबर केलं का. हो का तू घेतं का. बरं मग देवलाल तू काय म्हणतं. नवीन वर्ष आहे बाबा, मला पण असं वाटतं की बा आपल्या घरी आता नवीन वर्षाची म्हैस आली पाहिजे. आणि म्हैस पण लय खतरनाक आहे ना. मला पण माझी इच्छा आहे, मी टाकतो. मग मी बोलतो काय बोलास ते लिहितो मी नाव माया, रक्कम टाकतो म्हटलं. संध्याकाळी म्हणजे आता 5-10 मिनिटातनी तुला चिठ्ठी आणून देतो. लवकर दे लिफाफा आणून लवकर दे. देऊ जा तू पण आणजो बरं. मी अति संध्याकाळी लोक म्हणजे उभाच आहे ती. हो ना गुढी उभी केली का नाही म्हटलं बा. मगापासून ती शांताबाईंनी रांगोळीच करू राहिली. विचार बरं किती टाइम आहे म्हणा. बाई आजचे दिवस होते का नाही, आज उभी होती का नाही म्हटलं गुढी. लवकर करणं. पुऱ्या गावाच्या लोकांनी म्हटलं गुढी मांडली ना. तू काय चालू आहे हे. बोला काय म्हटलं तुम्ही ना, मला ऐकूच नाही आलं. सांगा काय झालं. किती टाइम लागते, टाइम किती लागते गुढी मांडाले. टाइम किती लागते. झालंच ना सगळं, रांगोळी घेऊन काढली. तुम्ही ना तोरण बांधलं का. घराला बांधलं मी, फक्त मेन दरवाजा राहिला. हो ना मग करा मग ते. झालं तो म्हटलं मी ते पॅकेट आणतो ते लिफाफा टाकतोय पेटीतनी. येतो मग. मी पण येतो मग. मी पण लिहितो आता काय टाकायचं मला किंमत. येतो मग. टाका बाबा लिहा किंमत टाका की टाकाच. तुम्हाला ते समजते आता कोणाच्या हातात येते म्हटलं माई म्हैस. तुम्हाला तर माहीत जसं आहे आपली म्हैस कशी आहे ती. समजते ना आता संध्याकाळी. बाबा शांताराम मी काय म्हणतो, अरे म्हैस येईल म्हटलं माया घरीच येईल. आपण अशी किंमत टाकतो बस आपल्या जवळपास कोणी आलंच नाही पाहिजे. पाहुणा टाका या म्हटलं या. मनी नाही भावने घेऊ मला फोन आहे रे. हॅलो कुठं आहे तू. ठीक आहे इकडे कपडे वाळू घालू आलो म्हटलं. बोला काय होतं. कपडे वाळू घालून राहिले हे तर लवकर लग्न करते दादा. कुठे आहे तू. ते घेप सांगा तुम्हाला. इकडे कपडे वाळू घालू राहिलो. कपडे धुतलं मी आता. हो समजलं. तेच म्हणून राहिलो. बोला काय झालं. आपलं कधी काम करतं. आपलं कधी काम करतं. तुमचं कोणतं काम राहिलं आता. सगळंच काम केलं. ते आंब्याचे दांडके आणले रात्रीच दिले तुम्हाला मी. काल निंबाचा पाला आणला. सगळंच आणलं तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला. सगळंच काम झालं. ते नाही ना रे बाबा. अरे काल म्हटलं आपल्या घरी शेट नव्हता आलता का. 1,36,000 रुपये द्यायला लागत नव्हतं का त्याले. ते म्हटलं मी म्हैस शिकत नव्हतो का मी. त्यासाठी म्हणतो तुले. तुमचं म्हणणं काय म्या घ्या का म्हैस. अरे पैसे नाही जातात एवढे. कोण म्हणते रे बाबा. दवंडी दे म्हटलं 200 रुपये देतो तुला मी. पुऱ्या गावाची दवंडी दे. शांताराम खनखने याची रुक्मिणा नावाची जी म्हैस आहे इकुराला म्हणा. ज्याला वा इच्छा आहे त्यांना आपला लिफाफा लिहा म्हणा, किंमत लिहा म्हणा आणि शांतारामच्या घरी ते पेटीतनी टाका म्हणा. म्हणजे बंद लिफाफा. समजलं म्हणजे ज्याला समजलं. दवंडी द्यायची का. हो दवंडी द्यायची. तुझे 200 रुपये तर म्हटलं मी काय आहे तुझे ते. आहे ते नाही हो 200 रुपये त्याचा. ना का पळून चाललो का मी देतो ते पैसे. नाही पाहिजे बाबा 100 रुपयात गुंडाळ साल मले. गावल्या मोठ्या आणखी आपलं लय लांब जायला लागते म्हटलं. दवंडी द्यायला लागते ना. मग सोपी आहे का. बरोबर हो जा लवकर ते दवंडी सांगून दे सगळ्याले. झालं 2च मिनिटं म्हटलं. हे फक्त चादर गिदर करतो बरोबर. बस ओके नो प्रॉब्लेम. देतो मग दवंडी. ते लय मी शिवरेली वाटते दिले. ओके नो प्रॉब्लेम.
हो सरपंच काही गोष्ट आली का बा? हा, दवंडी कायसाठी आली म्हटलं? काय का सांगत नाही का आम्हाला? काय आलं बा? योजना आहे का काय सांगत तर आम्हाला. मुले नाही माहित ना काय ते दवंडी गिवंडी काय आहे आपल्याला माहित, कोणाची आणि काय. झाबरे इकडे. दवंडे देऊ द्या ना, त्याचे पैसे भेटन मला. तुम्ही काय म्हटलं आहे का गावा लोकांनी सर्वांनी आहे का शांताराम खनखने यांची म्हैस विक्री आहे. लवकरात लवकर ज्याला ज्याला इच्छा असेल, रुक्मिणा नावाची जी म्हैस आहे, दररोज 5-5, 6-6 लिटर देणारी म्हैस इकायची आहे शांतारामला. तुम्हाला जर अशी इच्छा असेल तुम्ही घेऊ शकता. हो म्हैस शिकायची दिले हे गुढी पाडवाले म्हैस शिकायची का? इकडे रे इकडे ना. चाल बरं झाबरू समोर चाल म्हटलं. हे काय बुडे बाडे काय सुचू देत नाही आपल्याला. चाल बरं समोर. शांताराम का म्हैस शिकू राहिला काय? इकू आले ते, पण मी काय म्हणतो सिस्टीम वेगळी आहे बरं. आता ना जासाल बाबा बोली करायले तसं नाही. आता तुमचं नाव लिहायचं एका चिठ्ठीवर, तुमचं ते किंमत लिहायची आणि तुमची सही लिहायची. शांताराम भाऊच्या घरी जायचं, बाहेर एक पेटी आहे, त्या पेटीने चिठ्ठी टाकायची. हा बंद लिफाफा. हा ज्याची जास्त किंमत आहे ते त्याची म्हैस नाही का? तसंच काहीतरी आहे बंद लिफाफा. हो कोणती म्हैस शिकुराला बनते? अबा एकाचं नाव शिमला आहे, एकाचं नाव रुक्मिणी आहे, एकाचं नाव हेमा मालिनी आहे. त्यातली कोणती म्हैस शिकुराला ते? नाव आहेत बाबा याच्यावर. ती शिमला नाही रुक्मिणी. हो रुक्मिणी. हो रुक्मिणी आहे का? मग तर ती तर लय खतरनाक म्हैस आहे. एका जमान 5-5 लिटर देते तिचं दूध. पुरती मुलीला का मग तर नाही का? लिफाफा द्यायचा नाही का? बरोबर करतो मी. टाकतो किंमत का टाकच ते. ते काय घेता बे सरपंच आणि ते डॅनी बुडान ते काय एवढे विचारू राहिले. यांच्या घेणं तरी होती का? हा संडासात नळ नाहीत म्हटलं यांच्या. काय रे झाबरू काय किती पडते म्हैस? किंमत नाही केली ना रे वेल. किंमत नाही ठरवली ना त्याची. ती लिफाफा आहे का नाही, हा बस तुमचं नाव लिहायचं, तुमची किंमत लिहायची आणि ती पेटीत ते चिठ्ठी टाकायची. मग संध्याकाळी समजते काय आहे ते. सगळ्यात जास्त किंमत ज्याची असेल त्याची ती म्हैस आहे. संध्याकाळी समजते मग कोण आहे कोण नाही का विजेता. असं आहे का ते? बरं बरं चला येऊ का म्हटलं मी. मला समोर पण जावं लागते बरं, गाव हिंडा लागते मला म्हटलं. चला येतो. ऐका गावा लोकांनी सर्वांनी ऐका. मस्त आहे का म्हैस? ती घ्यायला पुढते बाबू. नवीन वर्ष पण आहे, गुढीपाडवा पण आहे आज. मला वाटते घ्या बा. काय करावं ती लिफाफा आहे ते नाव लिहितो हा बा. मस्त ते काय करावं करतो बा. किंमत टाकतो बरोबर. घ्या ना आपला लिफाफा. किती नंबर आपला? काय म्हटलं लायना पाटीलने दिलं, सरपंचने दिलं, तू आता येऊ राहिला का? लवकरच जा ना. दे लवकर. चौघासनं आणून दिलं का? खतरनाक काय मग तर. काय तुला काय माहिती आहे? लोक म्हणजे टपेलच बाबू म्हशीवर आपल्या. मग काय तर काय माहित बा, 1 लाखाच्या वर गेले म्हणजे किंमत. आता तो किती दिली किंमत? मी ना सांगत रे. संध्याकाळी समजते तुले किती लिहिले माहिती. पाय ना तू पाय ना बाबा. सांगत नाही का? बरं जाऊ दे तिकडे. संध्याकाळी समजते ना आता. हो चल येतो म्हटलं मी. हो पाहू दे ते टाकतो मी पेटीतनी. कारण काका आमचीच म्हैस आहे म्हटलं ही. मग काय किंमत पाहता तुम्ही संध्याकाळी. समजते रे समजते म्हटलं. तुझ्या बापाच नाही म्हटलं. सरपंच भाऊ आहे म्हटलं ते. सरपंच काका मग लायना पाटील आहे म्हटलं. काय तुझ्या बाप रे? पाहतो तू किंमत पाहा तुम्ही. किंमत पासा का नाही? हा मनसार बाबा काय लिहिलं काय नाही. मग पाहा किंमत पाहा तुम्ही. पाहू ना समजते. बापा हे तर मा अगोदर येले रे. काय लिहिलं काय मग किती किंमत आहे? ही घेते का म्हैस आता? बस झालं बा. याच्या घरी म्हैस गेली तर जमलं कामलं का मग तर. मग आमच्या घरी येते. आमच्या घरी येते म्हैस म्हटलं. पाहू ना रे. पाहू ना. सरक ते आपलं शिवला का आले सरक. हे आलो वाटते. हे शिवला आला करतो. आलो म्हटलं. आलो काय त्यातनी काय तू दिरो लाग काय? मी घेतो मग दिलं मला लिफाफा लिहून दिला. किती टाकली किंमत किती टाकली? मी कसं सांगेल बे? संध्याकाळी समजते ना. नमस्कार मित्रांनो, आजची स्टोरी अति संपली. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्या समजते की माझी म्हैस कोणाच्या घरी जाते, कोणा किती किंमत लिहिली ते उद्या समजते. आणि मागच्या व्हिडिओतले 3 कमेंटचे नाव घेऊ आपण. तर पहिलं कमेंट आहे टायगर भाईम, दुसरा विनोद इंगडे आणि तिसरा आहे आकाश मनकर. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या पाहू उद्या काय होते. 8 वाजता भेटू. जय हिंद जय भारत.